हॅलो फ्रेंड्स, मी सीए अर्पिता कुलकर्णी. मी व्यवसायांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करते. आजचा आपला विषय आहे विक्री किंमत. तुम्ही जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस या कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय करत असता, तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ठरवायची असते आणि जी अतिशय क्रिटिकल आहे, ती म्हणजे विक्री किंमत. किती रुपयाला नेमकं विकावं, म्हणजे मला प्रॉफिटसुद्धा होईल आणि कॉम्पिटिशनसुद्धा फेस करता येईल. हे 2 फॅक्टर आपण नेहमी कन्सिडर करत असतो. आता ही विक्री किंमत म्हणजे नेमकं काय? कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? विक्री किमतीचं नेमकं गणित कसं असतं? याविषयी या भागात आपण बोलणार आहोत. विक्री किंमत ठरवणं हे कोणत्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य किंमत ठरवली असेल, तर 4-5 गोष्टी नक्कीच होणार आहेत. त्या म्हणजे ग्राहकांना आकर्षित करणे, बाजारात स्पर्धात्मक राहणे आणि नफ्यात वाढ करणे. आता विक्री किंमत ही इतकी महत्त्वाची असेल, तर ती व्यवसाय नेमकं ठरवतं कसं? आणि हा टप्पा दरवेळी येतो किंवा एकदाच करावा लागतो का? याविषयी बोलूया. विक्री किंमत व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची आणि क्रिटिकल गोष्ट आहे. जर तुमची विक्री किंमत तुम्ही योग्य ठरवली, तर व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी, ग्राहक आकर्षित करण्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होते. आता ही विक्री किंमत आपण कसं ठरवतो बरं? तर विक्री किंमत आपण असं ठरवतो का, की मी हे प्रॉडक्ट आणलं आणि आता माझा कॉम्पिटिटर हे प्रॉडक्ट ₹150 ला विकतोय, मी ₹145 ला विकेन. तर हे असं नसतं. तर त्याचे काही मुख्य घटक असतात. त्याविषयी आपण आज सविस्तर बोलणार आहोत. सर्वात महत्त्वाचा घटक ते म्हणजे तुम्ही जे प्रोडक्शन करताय त्याची एकूण प्रोडक्शन कॉस्ट. आता तुम्ही म्हणाल, की हे मॅन्युफॅक्चरिंगसाठीच आहे, सर्व्हिसेससाठी हे कसं ठरवायचं? तर याविषयी आपण जर मी एखादा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला विचारलं, की तुमचा व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो मुख्य उद्देश हा नफा हाच आहे. आता सर्वात पहिल्यांदा विक्री किंमत जे गुड्स आहेत, म्हणजे जे मॅन्युफॅक्चर करतात किंवा जे ट्रेडिंग करतात, त्यांची कशी ठरवायची त्याबद्दल बोलूया. व्यवसाय करत असताना 2 पद्धतीचे खर्च येत असतात. सर्वात प्रथम हा बदलणारा खर्च किंवा ज्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. तर हा व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे नेमकं काय? तर कच्चा माल, त्याच्यावरची मजुरी, त्याच्यावरती अवलंबून असलेले इतर खर्च म्हणजे लाईट बिल, फॅक्टरी रेंट, त्याच्यानंतर वाहतुकीचा खर्च, पाण्याचं बिल किंवा विक्री कमिशन म्हणजे सेल्स कमिशन. हे सगळं तुमचं जे काही आहे ते बदलत राहणार आहे तुमच्या नंबर ऑफ युनिट्सवर. हा बदलणारा खर्च आहे. दुसऱ्या पद्धतीचा खर्च तो म्हणजे स्थिर खर्च, म्हणजे फिक्स्ड एक्सपेन्सेस. यामध्ये तुमचं रेंट आलं, तुमच्या सॅलरीज आल्या, त्याच्यानंतर काही तुम्ही मशिनरीज रेंटवर घेतल्या असतील तर त्या मशिनरीचं रेंट आलं. इन्शुरन्स, त्याच्यानंतर मालमत्तेचा कर, या सगळ्या गोष्टी या फिक्स्ड असतात. म्हणजे एका विशिष्ट लिमिटपर्यंत जेव्हा तुमचा सेल आहे, तोपर्यंत हे खर्च स्थिर असणार आहेत. या दोन्हीचं जेव्हा आपण एकत्रीकरण करतो, या दोन्हीची जेव्हा आपण बेरीज करतो, तेव्हा आपल्याला मिळतो एकूण खर्च. याचाच अर्थ एकूण खर्च म्हणजे बदलणारा खर्च अधिक स्थिर खर्च. आता याच्यात एक विशिष्ट भाग मी ॲड करते. त्याला म्हणतो आपण नफा. तो कशासाठी असतो? तर एकतर मी माझा वेळ दिलाय, मी माझे स्किल सेट दिलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जोखीम पत्करली आहे, मी रिस्क घेतली. या सगळ्याचा एकंदर जो काही आउटपुट आहे, ते मला नफा या रूपात मिळायला पाहिजे. म्हणून मी एकूण खर्चात नफा वाढवते किंवा एकूण खर्चात मी नफ्याचा एलिमेंट ॲड करत असते. आणि जेव्हा आपण या सगळ्यांची एकत्र टोटल करतो, तेव्हा आपल्याला मिळते विक्री किंमत. आता एका सोप्या उदाहरणाचा उपयोग करून समजून घेऊ, की विक्री किंमत नेमकी कशी ठरवली जाते. समजा मी शर्ट तयार करायचा माझा व्यवसाय आहे. तर मला समजा कापड एक शर्ट तयार करण्यासाठी लागणारं कापड ₹150 चं आहे. त्याच्यावर ₹100 शिवणकाम करायला लागणार आहेत आणि इतर खर्च ₹20 होणार आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट किंवा त्याच्याशी रिलेटेड पार्किंगचे एक्सपेन्सेस ते सगळे. सो माझा एकूण जो खर्च आहे, जो रुपये
तो ₹270 प्रति शर्ट झाला. आता माझे फिक्स्ड एलिमेंट जे आहेत माझ्या एकूण ह्याच्यातले ते काढूया. मला रेंट द्यायला लागतं, मला इलेक्ट्रिसिटी बिल आहे, मला इंटरनेट, मोबाईलचे खर्च आहेत, माझ्याकडे स्टाफ सॅलरी आहे. असं समजू की दर महिन्याला ₹30,000 मला फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत. आता जर मी महिन्याला 300 युनिट विक्री केली, म्हणजे 300 शर्ट्स विकले, तर काय होणार? तर ₹100 फिक्स्ड एक्सपेन्सेस आहे प्रत्येक शर्टाचा. याचाच अर्थ काय? माझा एकूण खर्च 270 अधिक 100 म्हणजे ₹370 झाला. आता जर मी ठरवलं, की नफा म्हणून 20% ॲड करायचे, तर या 370 वर मी साधारण ₹74 ॲड केले. आता माझी एकूण किंमत 444. आता ह्याला राउंड ऑफ करूया ₹450 ला. म्हणजे मी हा शर्ट ₹450 ला विकला, तर मला 20% नफा आहे किंवा 20% माझी प्रॉफिटॅबिलिटी. आता आपण एवढंच बघतो का? तर आपण इतर गोष्टींचा पण विचार करतो. त्या कोणत्या-कोणत्या? तर मागणी काय आहे बाजारपेठेत शर्टसाठी म्हणजे या क्वालिटीच्या शर्टसाठी? ग्राहक कोणता आहे? कसा आहे? त्याची बायिंग पॉवर काय आहे? इंडस्ट्री एकंदर कशी आहे? माझी जी काही ही फॅशन इंडस्ट्री आहे, त्याचा ट्रेंड चेंज होतो का? त्याचे फॅशन एलिमेंट्स कशावर अवलंबून असतात? बाहेरच्या गोष्टींचा माझ्या एकूण उत्पादनावर आणि माझ्या सेल्सवर काय परिणाम होणार आहे? बाजार आणि प्रतिस्पर्धी म्हणजे माझे जे कॉम्पिटिटर आहेत, ते नेमके कसे आहेत? ते शर्ट ₹400 ला विकतायत का? हो असेल, तर मग माझा शर्ट ₹450 ला घेण्यासाठी माझ्याकडे महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? म्हणजे माझं युनिक सेलिंग प्रपोजिशन काय आहे? माझा विक्रीचा प्रस्ताव काय आहे? आता विक्रीचा प्रस्ताव हे अतिशय मोठी गोष्ट आहे आणि ब्रँडिंग एलिमेंट आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने मार्केटिंग करताय? तुमचं प्रॉडक्ट किती जण घेतायत? त्याच्यावर रिव्ह्यूज किती येतायत? या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला जातो. आता एखाद्या सेवेसाठी किंवा सर्व्हिस बेस्ड बिझनेस ज्याचा आहे, त्याच्यासाठी विक्री किंमत काढायची कशी ते बघूया. आता जेव्हा एखादी व्यक्ती सेवा पुरवत असते, तेव्हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं युनिट असतं नंबर ऑफ अवर्स म्हणजे तासाचा जो काही रेट आहे तो महत्त्वाचा आहे. आता एखादं उदाहरणानेच समजून घेऊ. समजा माझा सोशल मीडिया मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे आणि मी महिन्याला 150 तास काम करते असं अझम्पशन आहे. आता समजा मी 5 क्लायंट घेतले आणि सरासरी 30 तास प्रत्येक क्लायंटसाठी काम करते. आता मी माझं स्किल सेट, माझा एक्सपिरियन्स आणि एकंदर बिझनेसचं जे काही डिमांड आहे, याचं कॅल्क्युलेशन करून ठरवते, की मी तासाला ₹500 चार्ज करणार. याचा अर्थ मी एका क्लायंटला एका महिन्यासाठी ₹15,000 चार्ज करते. म्हणजे 30 तास गुणिले 500 हे एका क्लायंटसाठी मला बिलिंग आहे माझं. आता तुम्हाला यासाठी कोणते खर्च येणार आहेत? तर टूल्स घ्यायला लागतात. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स घ्यायला लागतात. तर असं समजू की माझा हा जो खर्च आहे तो ₹2,000 महिना आहे. म्हणजे ₹500 प्रति क्लायंट पर मंथ. आता माझ्याकडे कोणी एम्प्लॉईज नाहीये, मीच काम करतेय, घरून काम करतेय, त्यामुळे इतर काही खर्च नाहीयेत असं समजू. आता तुमचा वेळ 15,000 चा आणि तुमचे जे टूल्स आहेत ₹500 चे प्रति क्लायंट हे एकंदर मिळून 15,500 तुमचा एकूण खर्च झाला. आता मी ठरवलं की याच्यात ₹2,500 नफा ॲड करा. एकूण विक्री किंमत ₹18,000 पर क्लायंट पर मंथ असणार आहे. आता अ, ही यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे ठरवणं. तुम्ही तुमच्या अवरली रेटचं व्हॅल्युएशन कसं करताय? तुमचे स्किल सेट, एक्सपिरियन्स, तुमची क्वालिटी याला व्हॅल्युएशन कसं करताय? तुम्ही नवीन सुरुवात करताना कमी नफा ठेवता, पण तुमच्या वेळेची किंमत विसरू नका, हे नक्की लक्षात ठेवा. वेळ, टूल्स, तुमच्या डिलिव्हरीचा दर्जा म्हणजे क्वालिटीचा जो काही तुमची सर्व्हिस क्वालिटी आहे, या 3 घटकांचा म्हणजे या 3 एलिमेंट्सचा खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला पुढचा क्लायंट मिळवण्यासाठी किंवा हा क्लायंट टिकवण्यासाठी. अ, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे सर्व्हिस देताय त्याचा परिणाम तुमच्या क्लायंटवर कसा होतोय याचा पण रिव्ह्यू घेत जा. आणि त्या रिव्ह्यूप्रमाणे दरवेळी तुम्ही रेट वाढवण्याचा जो काही एलिमेंट आहे तो प्री डिसाईड करा, की दर 6 महिन्यांनी रेट डिस्कस करायला लागतील. सो अशा पद्धतीने तुम्ही सर्व्हिसेसमध्ये विक्री किंमत ठरवू शकता. आता अ, आपण जी विक्री किंमत आत्ता बोललो त्याच्यामध्ये आपण बाजारात असलेली मागणी म्हणजे तुमच्या कॉम्पिटिटर्स, त्याची स्पर्धा याचाही विचार केला. आता जेव्हा आपण
विक्री किंमत ठरवत असतो, तेव्हा आपल्याला हे पण बघायला पाहिजे, की आपली स्ट्रॅटेजी काय आहे? म्हणजे प्रॉडक्टमध्ये जेव्हा आपण उतरतोय, तेव्हा नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? जशी जिओची स्ट्रॅटेजी अशी होती, की कमी किंमत ठेवूया, पण जास्तीत जास्त कस्टमर बेस असला पाहिजे. म्हणजे जी काही किंमत ठेवू, ती कमी असेल, सगळ्यांच्या खिशाला परवडेल अशी असेल. पण अ, काही व्यवसायांच्या प्रॉडक्टची किंमत ते इतक्या जास्त ह्याला ठेवतात, त्यांना ग्राहक कमी पाहिजेत. पण अ, त्यांचे युनिट्सचं जे प्राईस आहे, ते खूप हाय असतं. जसं आपण Appleचे फोन बघू, की मला एखादा इतर कंपनीचा फोन 10,000-12,000 मध्ये पण मिळेल. व्हेअरएज Appleच्या फोनसाठी मला मोठी किंमत मोजावी लागते. सो तुम्ही तुमच्या व्यवसायाचं जे काही धोरण ठरवणार आहे, जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरून विक्री किंमत ठरवणार आहे, तेव्हा जे काही धोरण आहे, ते पण त्याचा पण विचार केला पाहिजे. आणि एक एलिमेंट आहे तो म्हणजे ग्राहक. ग्राहकावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे तुमचा टार्गेट ग्राहक जो आहे, तो जो आहे, तो नेमका कोण आहे? त्याचं एज ग्रुप काय आहे? त्याचे प्रेफरन्सेस काय आहेत? तो कोणत्या पद्धतीच्या गोष्टींचा वापर करतो? म्हणजे Facebook, सोशल मीडिया आणि तिथून त्याच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? अ, त्याच्यामध्ये काय-काय संधी आहेत? अ, त्या व्यतिरिक्त त्या ग्राहकाच्या गरजा आणि आपलं प्रॉडक्ट हे एकमेकांशी कसं मॅच होतंय? जर काही गॅप असतील, तर ते गॅप कसे आयडेंटिफाय करता येईल, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मार्केटिंग हा आणि एक महत्त्वाचा एलिमेंट आहे. मार्केटिंग म्हणजे अ, जे काही प्रोडक्शनच्या वितरणाचा खर्च आहे, जाहिरातीचा खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे, प्रॉडक्टच्या रिलेटेड ट्रेनिंगचा खर्च आहे, त्याचे मेंटेनन्सचा खर्च आहे, या रिलेटेड लागणारे सगळे कर्मचारी, इतर खर्च, हे सगळे विचार करून तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग जर करणार असेल, तर सगळ्यात इफेक्टिव्ह वे काय आहे? त्याच्यात येणारा खर्च आणि त्यातनं मिळणारं बेनिफिट म्हणजे कॉस्ट आणि बेनिफिट हा एनालिसिस केला पाहिजे. म्हणजे तो डिसिजन घेतलाय, तोचा परिणाम माझा नेमका कसा होतोय सेल्सवर किंवा एखादा व्यक्ती सेल्ससाठी अपॉइंट केला गेला, तर तो नेमकं सेल किती देतोय माझ्या व्यवसायाला आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचा पे आहे ना, हे सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे तो एन्करेज होतोय ना, जास्तीत जास्त सेल करण्यासाठी. सो हे सगळे एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत. लक्षात घेऊया, की विक्री किंमत ठरवणं हे कोणत्याही व्यवसायासाठी क्रिटिकल आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य किंमत ठरवता आली, तर ग्राहक आकर्षित होणार आहे. बाजारात तुम्ही टिकून राहू शकणार आहात. बाजारात तुम्ही टिकून राहू शकणार आहे आणि तुमचा नफा वाढत जाणार आहे. सो तुम्ही विक्री किंमत ठरवताना सावधगिरी बाळगा. तुम्हाला जर मदत लागणार असेल एखाद्या एक्सपर्टची, एखाद्या विषयावर चर्चा करायला लागणार असेल, तर त्याचा नक्की विचार करा. विक्री किमतीचा व्यवसायावर काय परिणाम होतो? तर तुमची नफ्यात वाढ होते हे तर तुम्हाला दिसतंच. ग्राहकांचं समाधान महत्त्वाचं आहे, ते सुद्धा मिळत जातं. बाजारपेठेतलं स्थान तुमचं अधिकाधिक होत जातं आणि या व्यतिरिक्त ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होते. सो विक्री किंमत नीट ठरवा. त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स कन्सिडर करा. अनफोर्सिन सिच्युएशन्सचा सुद्धा विचार करा. तुम्ही अंडर प्राईस किंवा ओव्हर प्राईस नाही आहात ना, हे नक्की बघत राहा. विक्री किंमत ठरवणं हे व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे यशासाठी एकदम महत्त्वाची पायरी आहे. ग्राहकांचा विश्वास याच्यामुळे मिळतो, नफा वाढत जातो आणि आपलं स्थान मजबूत होत जातं. व्यवसाय करत असताना विक्री किंमत नक्की नीट ठरवा आणि या संदर्भात तुमचे जर काही अधिक प्रश्न असतील, तर आम्हाला Disclaimer. कमेंट्सद्वारे Please कळवा. note that the content आपण provided भेटूया in this पुढच्या podcast आठवड्यात. is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.